अतिवृष्टीने बाधित लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या. अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या स्वरूपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यांमधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली. अतिवृष्टीने नागरिकांची हाल होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले आहेत. रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने 19 महसूल मंडळातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटास सामोरे जावे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यामध्ये पारनेर तालुक्यातील 3, पाथर्डी तालुक्यातील 3, श्रीगंध तालुक्यातील 8, कर्जत तालुक्यातील 5 मंडळांचा समावेश असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही भागात घरांची पडझड तसेच शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पूर परिस्थिती ओसरल्यानंतर नुकसानाची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या तरी नागरिकांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्याचे प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या 15 लोकांची तसेच कासार पिंपळगाव येथील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून सर्व रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत. कर्जत तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्याने वेढा दिला. या कुटुंबातील 5 व्यक्तींना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. नैसर्गिक संकटाने नुकसान झालेल्या रहिवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या असून पुढील 2 दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने अति पावसाचा दिलेला इशारा विचारात घेऊन उपाययोजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.